रेडी? राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सर आपल्यासोबत आहे. सर, आज तुमच्या भाषणामध्ये एक वक्तव्य तुम्ही केलं की 2 तासासाठी पालकमंत्री जिल्ह्यात येतो. हा इशारा कोणासाठी होता आणि अर्थ कोणी काय काढायचा? माझा जो इशारा होता ते कुठल्याही एखादा व्यक्ती मंत्रीसाठी नव्हता, सर्व मंत्र्यांच्यासाठी आणि सर्व जिल्ह्यांच्यासाठी होता. कारण कसं आहे की आज पक्ष म्हणून पूर्ण राज्यामध्ये आमचा व्याप आहे. हे ठीक आहे की विदर्भामध्ये आम्ही कमी जागा पूर्वीपासून लढत आलो, त्यामुळे आम्हाला स्वाभाविक आहे की निवडून आलेले प्रतिनिधी कमी आमचे मिळतात. पण पक्ष सगळीकडे आहे. पालकमंत्री आज विदर्भामध्ये आमचे 3 आहे, इतर उत्तर महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे. तर या सगळ्या मंत्र्यांनी जर आपापला भागाशिवाय पण लक्ष घातला, आपल्या मंत्रालयाच्या पलीकडे जाऊन, कारण कसं आहे की मंत्री झाले म्हणून तुम्ही मंत्री आहात असं नाही. पक्ष आहे, पक्ष सत्तेवर आला म्हणून तुम्ही मंत्री झाले आणि पक्षाच्या प्राथमिकताला तुम्ही नजरअंदाज करू शकत नाही. ते माझा सूचक इशारा सगळ्या मंत्र्यांना होता आणि बरं झालं की मी इशारा केला आणि दादांनी त्याच्यावर अधिक म्हणजे स्पष्टीकरण करून चोख त्यांनी सगळ्यांना एक इशारा आणि आव्हानच केलेलं आहे की काम करा, नाहीतर आम्हाला दुसऱ्या लोकांनाही करता येते. दादांनी म्हटलं खुर्ची खाली करावी लागेल, तुम्ही म्हटलं की झेंडा पालकमंत्री आहे, परफॉर्मन्स होत नाही. याचा अर्थ असा काढायचा की पुढच्या काळात परफॉर्मन्स ऑडिट होईल आणि काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, परमनंट खुर्ची नाही कुणाची? निश्चित परफॉर्मन्स ऑडिट झालाच पाहिजे या मताचा तर मी आहेतच. कधीकधी ते संभव होत नाही, पण माझ्या आता दादाच्या आमच्या सगळ्यांचं जे बोलणं झालेलं आहे मागच्या काळात, हे असंच आहे की बाबा लोकांनी काम केलं पाहिजे, नाहीतर इतरांना संधी द्या. कारण आपल्याकडे अनुभवी गुणवान लोक अनेक आहे. ठीक आहे, सगळ्यांना आपण संधी देऊ शकत नाही, पण ज्यांना संधी दिली आहे त्यांनी संधीच्या सुन्नतसुद्धा केलं पाहिजे. माणिकराव कोकाटे असो, काही मंत्र्यांनी पक्षाला अडचणीत आणण्याचं काम गेल्या काही दिवसात केलं. या सगळ्या याच्यावर ऑडिट होईल, परफॉर्मन्स ऑडिटमध्ये? हे मी कोणाच्या व्यक्तिगत एकही मंत्र्याचं नाव घेतला नाही, न मी एखादा व्यक्तीच्यावर इशारा केला आहे. माझा जे इशारा होता, सूचक इशारा सगळ्यांच्यासाठी होता. कारण पक्ष वाढीसाठी आज मंत्री आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, ते 10 अधिकाऱ्यांना बोलवू शकतात, लोकांची अडचण सांगू शकतात, सोडवू शकतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून जे जितका जास्त फिरले तितका फायदा पक्षाला अधिक होणार आहे, त्याच्यात दुमत नाही. आता पक्ष बांधणीसाठी अपेक्षेप्रमाणे मंत्री काम करत नाही असं आहे की काम करत आहे, काम करत नाही असं अजिबात ते म्हणता येणार नाही. पण अधिक याच्यापेक्षा अधिक काम करावं एवढा जरूर माझा इशारा आहे आणि ते मी स्पष्टपणे मांडलेलं आहे. चिंतन शिबिरात 10 वेगवेगळे गट, हे वेगळं फॉर्मॅट आहे. म्हणजे केवळ रटाळ भाषण नाही, तर कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे रोडमॅप आखण्यासाठी त्यावरही चर्चा होती आहे. दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी तर रोडमॅप आखला जात नाही ना पक्षातून. पक्ष वाढीव करणं आणि दादाच्या मुख्यमंत्री करायचं याच्यामध्ये काही मला संबंध वाटत नाही. पक्ष वाढीव हे महत्त्वाचं असते. पक्षाचा कार्यकर्ता बघा, आता लोकसभेत आम्ही युती करतो, विधानसभेत करतो, मग आता स्थानिक इलेक्शन आला, प्रत्येकानं कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे, कोणाला पंचायत समितीवर, कोणाला नगरसेवक बनायचं आहे. तर या सगळ्या इलेक्शनमध्ये त्यांना संधी नाही मिळाली तर मग पक्षाचा कार्यकर्ता जाणार कुठे? आणि उद्याचे आमदार खासदार यामधूनच आम्ही तयार करतो ना. शेवटी आता मी नगरपालिकेचा एक अध्यक्ष होतो, तिथून खासदार झालो. आज ठीक आहे आम्ही पुढारी आहो, पण आम्ही खालून आम्ही संधी मिळाली म्हणून आम्ही पुढे गेलो. तसं आमचे अनेक जे मंत्री आहे, अनेक आमचे आमदार आहे, खासदार आहे, त्यांनी वेगवेगळ्या स्थानिक निवडणुका लढवून समोर येण्याचं काम केलं आहे. म्हणून याला महत्त्व आहे आणि या इलेक्शनला आम्ही सिरियसली आम्ही घेऊ इच्छितो. विदर्भामध्ये खास करून नागपूरच्या हा शिबिर घेण्यामागे माझाच आग्रह जास्त होता की नागपूरमध्ये घ्या. या अर्थानं आपल्याकडे इथे अधिक फोकस राहील आणि आपल्या इथल्या कार्यकर्त्यांना असा वाटू नये की आम्ही जरा लांब आहो की आम्हाला कोणी विचारत नाही, असं अजिबात
आमच्या इथल्या भागाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येऊ नये. सोबत एक चिंतन शिबिर म्हणून महाराष्ट्रभरचा कार्यकर्ता आलेला आहे. 10 ग्रुप आम्ही केले, कारण अभिनव प्रयोग आहे. प्रत्येक कार्यकर्ता नाही तर येतो 10-5 भाषणं ऐकून परत संध्याकाळी चालला जातो, असं नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांना थोडाफार मी पण त्यामध्ये सहभागी होऊ शकलो असं वाटायला पाहिजे. ते काही त्यांचे विचार मांडील. 10 ग्रुपचे मग आम्ही मनोगत ऐकून एक नागपूर डिक्लेरेशन म्हणजे पक्षाच्या ध्येय दिशा धोरण जे आमचं आहे ते आम्ही नुसतं हे राहू देणार नाही. आमच्या आहे लोकशाही, न्याय, समता, हे आमच्या जे धोरण आहे त्याला आम्हाला शेवटच्या माणसापर्यंत आम्हाला घेऊन पोहोचायचं आहे आणि हे आमच्यासाठी आमचं संविधान आहे. लोकल बॉडीज स्वबळावर लढणार आहे की एकत्र लढणार आहात? मुंबईमध्ये एखादा वेळा, कारण अजून काही अधिकृत कोणाची चर्चा झाली नाही आहे. मुंबईमध्ये, कारण मुंबई मोठा आहे ना, 3 कोटीची आबादी आहे. मुंबईमध्ये मतदारसंघ मोठे असतात. एखाद्या वेळा मुंबईमध्ये होऊ शकते, पण बाकी ठिकाणी जिथे शक्य आहे, म्हणजे असं ना मी म्हणत नाही की करायचं नाही, पण जिथे ते स्थानिक लोकांचं वर सोडलं आहे, त्यांना जर वाटत असेल जमलं आपसात बसून, ते त्यांनी महायुती म्हणून करू शकतात. ते महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद गेल्या काही दिवस झाले रंगलेला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा मराठा आमदार खासदार जास्त असलेला किंवा मराठा बहुल भागामध्ये ज्याचा बालेकिल्ला आहे असा हा पक्ष आहे शरद पवार यांच्या काळापासून. परंतु छगन भुजबळ यांची जी भूमिका आहे ती कट्टर ओबीसीवादी आहे. तर ताळमेळ करताना किंवा मेळ घालताना दोन्ही भूमिकांचा तारेवरची कसरत करावी लागते. छगन भुजबळची भूमिका आजची आहे का? 40 वर्षापासून ते समता परिषद चालवतात. आम्ही राष्ट्रवादी, जुनी राष्ट्रवादी जेव्हा तुम्ही म्हणतात, राष्ट्रवादी आमचीच आहे, पण जे तेव्हाची आणि आजची सेमच छगन भुजबळची भूमिका राहिलेली आहे. त्यांचा कधीही ओबीसीच्या न्यायासाठी, ते हक्कासाठी लढत आले, पण त्यांनी कधी असं म्हटलं नाही आहे की इतर जसा मराठा समाज आहे त्यांचा काही न्यायिक, त्यांची जे काही व्यावहारिक मागणी आहे त्यांना जरूर मान्य करावं. त्यांचा कुठेही विरोध नाही आहे. त्यांच्या फक्त एकच म्हणणं आहे, आमच्या ओबीसी समाजाच्या जे आमच्या कोटा आहे, हिस्सा आहे, त्यामध्ये दुसऱ्यांचा हस्तक्षेप नको. त्याच्या पलीकडे त्यांनी कधीही मराठा समाजाचा किंवा इतर कुठल्याही समाजाचा विरोध केलेला नाही. आणि छगन भुजबळ साहेबांची भूमिका काही नवीन नाही. शेवटचे 2 प्रश्न. एकतर महामंडळ वाटप झालं नाही, कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी आहे, कारण की लोकल बॉडीज इलेक्शनच्या आधी जर महामंडळ वाटप झाले तर काही कार्यकर्त्यांना सेटल करता येईल. कुठे अडलंय घोडं? बघा, 3 पक्ष जेव्हा असतात ना ते थोडा वेळ लागतो. मला असं वाटत नाही की यामध्ये काही आमचे काही मतभेद आहे. फक्त थोडा बसून ते नियोजन करण्यामध्ये थोडा वेळ जरूर लागला असेल. पण आता माझा असा अंदाज आहे की जे काही आता पुढचे निर्णय या बाबतीचे असेल ते स्थानिक ह्या निवडणुका, कारण आता कोर्टाने आदेश केला आहे की 31 जानेवारीपर्यंत संपवायचे आहे. तर आता मला असं वाटते की आता हे नवरात्र 4 दिवसानंतर सुरू होईल. त्या नवरात्रापासून पटापट ह्या निवडणुकीचीच प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणून हे सगळे निर्णय बहुतेक जानेवारीनंतरच होईल. निवडणुकीनंतर की आधीच? नाही, जानेवारीनंतर, म्हणजे निवडणुकीच्या नंतर. शेवटचा प्रश्न माझा. महायुतीच्या तिन्ही पक्षात समन्वय उत्तम आहे, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस झाला. शिंदे साहेबांची महाराष्ट्रभर जाहिरात पाहायला मिळाली. तुम्ही व्यक्तिगत तुमच्याकडून विश केलेलं आहे. भाजपच्या जवळचं कोण किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या जवळचं कोण, असं मित्रपक्षांमध्ये रेस तर लागलेली नाही ना? नाही, काही रेस नाही आहे. मी तर भारतीय जनता पार्टीची एकही जाहिरात बघितली नाही. एकनाथ शिंदे, मी भारतीय जनता पार्टीची बघितली का? नाही. असा जाहिरात करून काय आमच्या कोणावर विश्वास कमी जास्त होत आहे असा नाही आहे. शिंदे साहेबांनी केलं, चांगली गोष्ट आहे, पण त्याचा मतलब हे नाही आहे की आमची श्रद्धा मोदीजीच्या विषयी कमी आहे. आमची एवढीच श्रद्धा आहे, एवढाच प्रेम आहे, एवढीच आपुलकी आहे. आणि त्यांच्या नेतृत्व ते पाहूनच आम्ही आज NDAचे घटक झालेलो आहोत ना. मोदीजीला पाहून शेवटी एक व्यक्ती ज्यांनी खऱ्या अर्थानं ते तपस्वी आहे, त्यागी आहे. लोकांना जरी काही बोलायचं असेल, कसं आहे की विरोधकांना नाही पसंत की वारंवार मोदीजीवर एवढं लोकांचा प्रेम आणि विश्वास कसा आहे, म्हणून ते काही बोलतात. पण एक नक्की आहे
की मोदीजीची लोकप्रियताला पाहून सगळे लोक आकर्षित आहे. जगामध्ये सुद्धा आज बघा ना, ट्रॅरिफ असेल काही असेल, ट्रम्पनी किती धाक दाखवली, मोदीजी नमले नाही. कारण ते नमू शकतात, पण भारतही नमतील हे त्यांनी काळजी घेतली. अजिबात नाही. आत्मनिर्भर जे बोलतात, भारताची ताकद आज चौथी विश्वमध्ये मोठी अर्थव्यवस्था, हे सगळं असंच झालेलं आहे का? मोदीजीच्या नेतृत्वाची एक वेगळी शान आहे. दुसरा, आज पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला, आपण काही लाचार होऊन बसलो नाही. थेट त्यांच्या घरी जाऊन आपण हल्ला केला, त्यांच्याशी आपण बदला घेतला. तर हे सगळं एक जेव्हा ताकदवर नेतृत्व असते ना, तेव्हाच शक्य होते. आणि म्हणून एक जाहिरात आम्ही दिली की नाही दिली तो विषय नाही आहे. विषय हे आहे की आमची श्रद्धा मोदीजीवर किती आहे हे महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.